पाऊस सुरू असला की घरातील कामाची सुरुवात कुठून करायची कळतच नाही. आज मात्र मी माझ्या कामाची सुरुवात केलेली आहे टॉमॅटो निवडण्यापासून. म्हणजे 2 आठवडे झाले हे टॉमॅटो आणलेले आहेत आणि आणले ना त्यावेळेस असे पूर्ण कच्चे आणले होते. छान असे बघा तयार झालेले आहेत. फ्रीजमध्ये हल्ली मी टॉमॅटो ठेवतच नाही. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आहे ना असे सुरकुतल्यासारखे होतात आणि म्हणजे वेगळेच वाटतात ते आणि एकदम असे पाणी सुटतं. त्याच्यामुळे हल्ली ना टॉमॅटो वगैरे बाहेरच ठेवते, छान राहतात. आता जवळजवळ 2.5 किलो टॉमॅटो आणलेले पण अजूनही छान आहेत. तरी ते वाघ्या शेरू यांच्यासाठी चपात्या करून घेतल्या आणि त्यांचं खाणंपिणं आहे ना ते तयार केलं. गरम होतं त्याच्यामुळे फॅनखाली थंड करत ठेवलं. त्यांना बरोबर माहिती पडतं की आता आई आमच्यासाठी नाश्ता तयार करते. त्याच्यामुळे जेव्हा पण मी त्यांचा नाश्ता बनवत असते ना माझ्या अवतीभोवती दोघंजणं फिरत असतात. त्यांना खाऊ पिऊ घातलं आणि त्याच्यानंतर ह्या दोघांच्या खाण्याची तयारी. म्हणजे कुणालला मालपोहे खूप आवडतात. बरेच दिवस झाले मालपोहे केले नव्हते, त्याच्यामुळे म्हटलं आज बनवूया. तर झटपट तुमच्याशी रेसिपी फक्त शेअर करते. बऱ्याच वेळा मी दाखवलेली आहे, सांगते फक्त. गव्हाचं पीठ घेतलं 1 वाटी, त्यात 1 चमचा चण्याचं पीठ घातले, गूळ घातलेला आहे चवीप्रमाणे, चिमूटभर मीठ घातलं आणि थोडासा नावाला फक्त सोडाखार घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं. आणि डोश्याच्या तव्यावरती लहान आकाराचे पॅनकेक टाकायचे की आपले मालपोहे तयार आणि वरती घी सोडायचं. छान असे खरपूस भाजून घ्यायचे.